नमस्कार. आज आपण आंतरराष्ट्रीय योग दिवसाचा योगा प्रोटोकॉल करणार आहोत. त्यासाठी सर्वांनी कोणत्याही एका सुखमय आसनामध्ये बसून घ्यायचे. पाठीचा कडा ताठ, मान सरळ राहील, डोळे बंद. कम्फर्टेबली त्या पोझिशनमध्ये बसायचे विदाउट एनी स्ट्रेस. डोळे बंद. आपण प्रार्थनेपासून सुरुवात करूया. दोन्ही हात छातीच्या मध्येशी जोडायचे. माझ्यासोबत प्रार्थना म्हणायचा प्रयत्न करायचा आहे. ओम संवजत्वं संवदत्वं संगो मनांसि जानताम् देवाभागं यथा पूर्वे संजानाना उपासते संजानाना उपासते. हळूवार डोळे उघडायचे. आता आपण उभं राहूनचे काही आसन करणार आहोत. सर्वांनी उभं राहायचे. सर्वप्रथम आपण मानेचे प्रकार करणार आहोत. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे. मान श्वास घेत वर घेऊन द्यायची. जास्तीत जास्त वर घेऊन द्यायचा प्रयत्न करायचा आहे. हळूवार श्वास सोडत समोर वाकायचे. ज्याला मानेचा त्रास आहे त्यांनी समोर वाकू नये. पुन्हा एकदा. रिलॅक्स. पुढचा प्रकार मान एका साईडला वाकवायची आहे. तुमचे कान तुमच्या शोल्डर्सला लागतील तिथपर्यंत खाली वाकवायचे. शोल्डर उडवायचे नाहीये. विरुद्ध बाजूने. अजून एकदा. मानेच्या स्नायूंना वर स्ट्रेच करायचे. रिलॅक्स. मान आता डावीकडून उजवीकडे वळवायची आहे. जास्तीत जास्त वळवायचे. विरुद्ध बाजूने. झटका न देता हळूवारपणे डावीकडे आणि उजवीकडे वळवायची आहे. रिलॅक्स. आता मान गोलाकार फिरवायची आहे. ज्यांना मानेचा त्रास आहे त्यांनी समोर वाकायचं टाळायचं. अजून एक राऊंड. आता उलट फिरवायचे. रिलॅक्स. आता आपण खांद्याचे काही व्यायाम प्रकार बघणार आहोत. दोन्ही हात सरळ ठेवायचे. पाठ सरळ. श्वास घेत हळूवार हात वर घेऊन द्यायचे. श्वास सोडत हळूवार हात खाली. यथाशक्ती जेवढं शक्य होईल तेवढे हात वर घेऊन द्यायचे. श्वास घेत श्वास सोडत हात खाली. अजून एकदा. श्वास घेत रेच श्वास सोडत हळूवार हात खाली. थांबायचे. पुढचा प्रकार खांदे गोलाकार फिरवायचे. दोन्ही हात खांद्यावरती ठेवायचे.
आपण खांदे गोलाकार दिशेने फिरवणार आहोत. हळूवार पूर्ण खांदा गोल फिरवायचा प्रयत्न करायचा. 3 ते 4 वेळेस गोल फिरवायचे. आता उलट फिरवायचे. खांद्याच्या गोलाकार क्रियाकडे लक्ष द्यायचे. श्वास सामान्य. रिलॅक्स. आता दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय. पटपटी चक्रासन करणार आहोत. पायांमध्ये 1.5 ते 2 फुटाचं अंतर असेल. दोन्ही हात समोर. तर डावीकडे पिळी देत पूर्ण शरीर डावीकडे घेऊन द्यायचे. यथाशक्ती ज्यांना जेवढं पिळी देता येईल तेवढं पिळी द्यायचंय. विरुद्ध बाजूने बिलकुल सहजतेने करायचे. अजून एकदा. उजवीकडे. पुन्हा पाय थोडेसे जवळ घ्यायचे. आता आपण गुडघ्याचे काही प्रकार करणार आहोत. दोन्ही हात समोर उत्कटासन करणार आहोत. हळूवार गुडघ्यावरती खाली खुर्चीप्रमाणे बसायचे. ज्यांना सिव्हिअर अर्थरायटिस आहे त्यांनी ही क्रिया टाळायची आहे. किंवा ज्यांना गुडघा दुखीचा जास्त त्रास आहे त्यांनी सावधानी करायचे. पुन्हा एकदा आपण करूयात. यथाशक्ती 2 ते 3 श्वास घेईपर्यंत थांबायचा प्रयत्न करायचा आहे. रिलॅक्स. आता आपण काही आसनं बघणार आहोत उभे राहूनचे. दोन्ही पायात थोडंसं अंतर घ्यायचे. 3 ते 4 बोटा एवढं, जेणेकरून आपलं बॅलन्स राहील. दोन्ही हात एकमेकात गुंफून घ्यायचे. इंटरलॉक करायचे. हळूवार बाहेरच्या दिशेने स्ट्रेच करायचे. तर श्वास घेत हात वर घेऊन द्यायचे. पूरक श्वास घेत हात वर. हळूवार टाच वर उचलून एका पॉइंटवरती फोकस करायचे, जेणेकरून बॅलन्स राहील. 3 ते 4 श्वास थांबायचा प्रयत्न करायचा आहे. रिलॅक्स. हळूवार टाच खाली. श्वास सोडत हात खाली घ्यायचे. अजून एकदा अभ्यास करूया. पुन्हा एकदा दोन्ही हात एकमेकात गुंफून घ्यायचे. पायाच्या दिशेने स्ट्रेच करा. इनहेल. श्वास भरत वर. पूर्ण शरीराला वरच्या दिशेने ताणायचे. टाच जास्तीत जास्त वर एका बिंदूवरती केंद्र करायचं सर्व लक्ष, जेणेकरून आपलं शरीर बॅलन्स राहील. रिलॅक्स. हळूवार टाच खाली आणि श्वास सोडत हात खाली घ्यायचे. पुढचा आसन वृक्षासन. उजव्या पायावरती बॅलन्स करत डावा पाय ची टाच पूर्ण शिवणीपर्यंत घेऊन यायची आहे. दोन्ही हात शेजारी ठेवत बॅलन्स करायचं. सुरुवातीला इनहेल. श्वास भरत हळूवार हात वर. एका बिंदूवरती सर्व लक्ष केंद्रित करायचे. 4 ते 5 श्वास या अवस्थेमध्ये थांबायचा प्रयत्न करायचा आहे. रिलॅक्स. हळूवार हात खाली. आता विरुद्ध बाजूने करूया.
दुसरा पाय, पाय मांड्यांच्या साईडला ठेवत असताना गुडघ्यावरती ठेवायचं, टाळायचे. इनहेल, श्वास भरत हात वर, हाताला वरच्या दिशेला टाकायचे. पुन्हा एकदा सर्व लक्ष एका बिंदूवरती स्थिर करण्याचा प्रयत्न करायचे. ते 4 श्वास. हळूवार हात खाली घ्यायचे आणि मग पाय. आपण पुढचा आसन पादहस्तासन करणार आहोत. दोन्ही पायांमध्ये थोडं अंतर ठेवायचे, 4 ते 5 फूट. श्वास घे, हात वर, श्वास सोडत समोर वाकायचे. ज्यांना पाठीचा कण्याचा त्रास आहे त्यांनी समोर वाकायचे टाळायचे, पाठीचा खास करून. दोन्ही हात जमिनीवर टेकवत डोकं गुडघ्याला लावायचा प्रयत्न करायचा. 3 ते 4 श्वास कापायचा प्रयत्न करा. या अवस्थेमध्ये पाठीचा त्रास असल्याने समोर वाकू नये. रिलॅक्स, हळूवार श्वास घेत वर यायचे. एक्झेल, रिलॅक्स. याचा पुढचा प्रकार अर्धचंद्रासन करणार आहोत. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे. हाताची बोटं खालच्या दिशेनं, हळूवार पाठीमागे वाकायचे. मान मागच्या दिशेनं. रिलॅक्स. आता आपण पुढचं आसन त्रिकोणासन करणार आहोत. दोन्ही पायांमध्ये 3 ते 4 फुटाचं अंतर. डावा पाय हळूवार वळवून घ्यायचं. इनहेल, श्वास भरत हात वर, श्वास सोडत डाव्या साईडला खाली वाकायचे. सर्वप्रथम हात पायांवरती ठेवायचे, वरच्या हाताकडे लक्ष, आणि हळूहळू ज्यांना शक्य आहे त्यांनी हात जमिनीवरती ठेवायला हरकत नाही. वरच्या हाताकडे सर्व लक्ष ठेवायचे. 4 श्वास या अवस्थेमध्ये थांबायचे. दोन्ही गुडघे सरळ राहतील. इनहेल, वापस यायचे. एक्झेल, श्वास सोडत हात खाली. आता विरुद्ध बाजूने. आता उजवा पाय वळवून घ्यायचा आहे. श्वास घे, दोन्ही हात वर, श्वास सोडत हळूवार हात खाली, आणि पायांवरती हात ठेवायचे. ज्यांना शक्य आहे त्यांनी हात जमिनीवरती ठेवायला हरकत नाही. नजर वरच्या हाताकडे, दोन्ही गुडघे सरळ. इनहेल, श्वास घेत वर, एक्झेल, श्वास सोडत हात खाली. दोन्ही पाय जवळ घ्यायचे होता. याचा पुढचा प्रकार आपण बसून जे काही आसन करणार आहोत. खाली दंड स्थितीमध्ये बसून घ्यायचे. दोन्ही पाय लांब, बिलकुल सहजतेनं. या अवस्थेला आपण दंड स्थिती म्हणतो. इथून पुढे आपण पहिले आसन करणार आहोत भद्रासन, बटरफ्लाय पोस्चर. दोन्ही पाय जवळ घ्यायचे. जास्तीत जास्त जवळ घ्यायचा प्रयत्न करा. तुमचे दोन्ही टाचा तुमच्या शेवटीपर्यंत आले पाहिजे. पाठ सरळ, मान सरळ. पायाची फ्लॅपिंग्स करायची नाही, पायाची हालचाल नाही. पाय स्थिर अवस्थेमध्ये जास्तीत जास्त पसरत खाली ठेवायचे. 3 ते 4 श्वास.
रिलॅक्स. पुन्हा एकदा पाय सरळ करून घ्यायचे दंड स्थितीमध्ये. आता आपण वज्रासन करणार आहोत. एक एक पाय निवडून पाठीमागे ठेवायचे. ज्यांना गुडघेदुखीचा जास्त त्रास आहे त्यांनी हे आसन वर्ज्य केलेला करायला हरकत नाही. या अवस्थेमध्ये मागचे पाय सरळ असावेत. या अवस्थेमध्ये हा पाय असा उभा ठेवू नये, जेणेकरून तुमच्या पायाला त्रास होईल. हा पाय छानपैकी आडवा ठेवायचा आहे. सहजतेनं तुमची सीट तुमच्या पायावरती ठेवत पाठ आणि मान सरळ ठेवायची. आता आपण उष्ट्रासन करणार आहोत. गुडघ्यावरती उभं राहायचंय. दोन्ही पायामध्ये थोडंसं अंतर. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे. हातांची बोटं खालच्या दिशेनं. हळूवार पाठीमागे वाकायचे. कमरेला समोर ढकलत. मान सोयीस्कररित्या रिलॅक्स ठेवायची. 3 ते 4 श्वास थांबायचा प्रयत्न करायचा. हळूवार वापस यायचे. आता याच्यातला आपण पुढचा ऍडव्हान्स प्रकार करणार आहोत, उष्ट्रासन. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी आसन वर्ज्य करायचे. एक एक करून हात टाचवरती ठेवत पाठीमागे वाकायचे. मान रिलॅक्स ठेवायची. कंबर जास्तीत जास्त समोर. 3 ते 4 वेळेस श्वासाकडे लक्ष द्यायचे. हळूवार वापस यायचे आणि वज्रासनात बसायचे. आता आपण शशांकासन करणार आहोत. दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचे. दोन्ही हात जमिनीवरती ठेवत हळूवार समोर वाकायचे. हलवटी आणि छाती जमिनीला लावायचा प्रयत्न करायचे. यथाशक्ती ज्यांना जेवढं शक्य होईल तेवढं त्यांनी स्ट्रेच करायचा प्रयत्न करायचा. दोन्ही हात कोपऱ्यापासून सरळ. रिलॅक्स. हळूवार वापस यायचे. आता आपण उत्तान मंडूकासन करणार आहोत. दोन्ही हात श्वास घेत हळूवार वर घेऊन द्यायचे आणि विरुद्ध हाताने विरुद्ध खांद्याला स्पर्श करत पाठ आणि मान सरळ ठेवायची. मान रिलॅक्स ठेवायची. मानेमध्ये कुठल्याही प्रकारचं तणाव येता कामा नये. रिलॅक्स. हळूवार श्वास सोडत हात खाली. आता आपण वक्रासन करणार आहोत. दोन्ही पाय रिलॅक्स करून घ्यायचे दंडस्थितीमध्ये. डावा पाय गुडघ्यातून दुमडून घ्यायचा. उजवा हात वर आणि बोटाला पिळी देत हात जमिनीवरती ठेवायचा आणि पाठीमागे वळत पाठीमागची भिंत बघायचा प्रयत्न करायचा आहे. जास्तीत जास्त मागे वळायचं आहे. डायबिटीज पेशीसाठी हे खूप गुणकारी आसन आहे. 3 ते 4 श्वास थांबून
थांबायचा प्रयत्न करा. वापस यायचंय. विरुद्ध बाजूने उजवा पाय घडून घ्यायचंय. डावा हात वर, पोटाला पीठ देत हात जमिनीवरती ठेवायचंय आणि मांडी मागे वळायचंय. हळूवार आसन सोडायचे. दोन्ही पाय सरळ. आता आपण पोटावरील काही आसन बघणार आहोत. आता आपण काही पोटावरचे आसन बघणार आहोत. सर्वप्रथम भुजंगासन. दोन्ही हात छातीच्या शेजारी उभ्या अवस्थेत ठेवायचे. हळूवार श्वास घेत डोकं वर उचलायचे. बेंबीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. दोन्ही हाताचे कोपरे हलगत दुमडलेले असते. खांदे मागच्या दिशेवर आणि जितकं शक्य होईल तितकं वर बघायचा प्रयत्न करायचा आहे. हळूवार श्वास सोडत खाली यायचे. हात खाली. आता आपण शलभासन करणार आहोत. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. दोन्ही हात मांड्यांच्या शेजारी किंवा मांड्यांच्या खाली ठेवायला हरकत नाही. दोन्ही पाय एकसाथ गुडघ्यातून न दुमडता जास्तीत जास्त वर उचलायचे. 3 ते 4 श्वास या अवस्थेमध्ये थांबायचा प्रयत्न करा. श्वास कुठल्याही परिस्थितीमध्ये रोखायचा नाहीये. श्वास चालू राहिला पाहिजे. यामुळे तुमच्या कंबरेच्या स्नायूंची मजबूती होते. कंबरदुखी कमी व्हायला मदत होते. हळूवार खाली. रिलॅक्सेटिंग पोस्चर मध्ये थांबायचे. मकरासन. दोन्ही हात एकमेकांमध्ये. मान सोयीस्कररित्या डावीकडे किंवा उजवीकडे. दोन्ही पायात 1.5 ते 2 फुटाचं अंतर. टाच मधल्या बाजूने. शरीर बिलकुल रिलॅक्स ठेवायचे. 3 ते 4 वेळेस सामान्य श्वास. सावधान. आता आपण पाठीवरील काही आसन करणार आहोत. सर्वांनी पाठीवर झोपून घ्यायचे. आता आपण पाठीवरील काही आसन करणार आहोत. सर्वप्रथम सेतुबंध आसन. दोन्ही पाय गुडघ्यातून जोडून ठेवायचे. दोन्ही पायामध्ये सोयीस्कररित्या थोडंसं अंतर. तुमचे हात तुमच्या टाचेच्या जवळ. ज्यांना शक्य आहे त्यांनी टाच किंवा तुमचा घोटा पकडायला हरकत नाही. आता हळूवार कंबर वर घेत थांबायचे. जास्तीत जास्त कमरेला वर उचलायचे इथपर्यंत की तुमची छाती तुमच्या पाठीला टेकेल. पण मागदुखीच्या व्यक्तींनी सावकाश करायचे. थोडंसं कमी उचललं तरी हरकत नाही. 3 ते 4 श्वास या अवस्थेमध्ये थांबायचे. हळूवार खाली. दोन्ही पाय सरळ. पुढचं आसन उत्तान पादासन.
दोन्ही पाय सावधान अवस्थेमध्ये जोडून ठेवायचे. हाताची पण तळवे जमिनीकडे. आता दोन्ही पाय 45 डिग्री अंशामध्ये गुडघ्यापासून सरळ वर उचलायचे. वर नजर तुमची अंगठ्याकडे. पोटावरती ताण फील करायचं. 3 ते 4 श्वास चालू राहायला पाहिजे. श्वास कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबवायचा नाहीये, रोखायचा नाहीये. सावकाश खाली. त्याचा पुढचा प्रकार आपण अर्ध हलासन करणार आहोत. दोन्ही पाय पुन्हा एकदा 90 डिग्री अंशामध्ये वर उचलायचे. गुडघ्यातून न दुबळता नजर पुन्हा अंगठ्याकडे. दोन्ही हात सरळ जमिनीवरती. हाताची पंजे जमिनीकडे. श्वास न रोखता श्वास चालू ठेवायचा आहे. 3 ते 4 वेळेस सामान्य श्वास. हळूवार खाली यायचे. याचा पुढचा आसन पवनमुक्त आसन. दोन्ही पाय गुडघ्यातून दुमडून घ्यायचे. आता पोटावरती दाबत दोन्ही हात एकमेकात गुंफायचे आणि हाताच्या साहाय्याने दोन्ही पाय पोटावरती दाबायचे छानपैकी. ज्यांना शक्य आहे त्यांनी मान उचलून गुडघ्याला लावायचे. ज्यांना मानेचा त्रास आहे त्यांनी मान उचलायचं टाळायचे. 3 ते 4 श्वास थांबायचा प्रयत्न करा. श्वास चालू ठेवायचा आहे. सावकाश वापस पाय सरळ करायचे. शवासन. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर. दोन्ही हात सोयीस्कररित्या शरीरापासून थोड्याशा अंतरावरती आणि हाताचे पंजे वरच्या दिशेनं. तळवे वरच्या दिशेने ठेवत मान सोयीस्कररित्या डावीकडे उजवीकडे किंवा सरळ. शरीराला बिलकुल रिलॅक्स करायचे. सामान्य श्वास. आता डाव्या अंगावरून उठून बसायचे. आपण बसून काही प्राणायाम करणार आहोत. सोयीस्कररित्या कोणत्याही आसनामध्ये बसून घ्यायचे. पद्मासन, वज्रासन, सुखासन. पाठ आणि मान सरळ. आता आपण प्राणायामाचा अभ्यास करणार आहोत. सर्वप्रथम कपालभाती. लोहाराचा माथा ज्याप्रमाणे चालतो त्याप्रमाणे आपला श्वास चालवायचा आहे. ऍक्टिव्ह एक्सलेशन अँड पॅसिव्ह इनहेलेशन. 30 वेळेस कपालभातीचे स्ट्रोक्स लावायचे. त्याच्यानंतर रिलॅक्स करायचे. आपण सुरू करूयात. रिलॅक्स थांबायचे. सामान्य श्वास.
हा झाला कपालभातीचा एक राऊंड. असे अजून 2 राऊंड आपण करणार आहोत. पुन्हा एकदा कपालभाती सुरू करायची. रिलॅक्स, थांबायचे, सामान्य श्वास. अजून एकदा आपण कपालभाती करणार आहोत. सुरू करायची कपालभाती. रिलॅक्स, थांबायचे, सामान्य श्वास. आता आपण अनुलोम विलोम करणार आहोत. तर उजव्या हाताची प्रणाम मुद्रा किंवा विष्णू मुद्रा घ्यायची. पहिले 2 बोट दुमडून घ्यायचे. उजव्या अंगठा उजव्या नाकपुडीवर ठेवायचा आहे. डावीनं इनहेल पूरक करायचंय. डावी नाकपुडी बंद करून उजवीने श्वास बाहेर सोडायचा आहे. पुन्हा त्याच नाकपुडीनं श्वास घ्यायचा आहे आणि डाव्या नाकपुडीनं श्वास सोडायचा आहे. हा झाला एक राऊंड. असे सलग आपल्याला 5 राऊंड करायचे आहेत. डावीकडून श्वास सोडून झाल्यानंतर हळूवार हात खाली घेत सामान्य श्वास.
4 वेळेस सामान्य श्वास. आता आपण शीतली प्राणायाम करणार आहोत. या प्राणायामामध्ये जिभेची कुंबळी करायची आणि या कुंबळी वाटे श्वास मध्ये ओढायचा आहे. तोंड बंद करून नाकाने श्वास बाहेर. असं 5 ते 6 वेळेस करायचंय. नाकाने श्वास बाहेर. थांबायचे. सामान्य श्वास. आता आपण भ्रामरी प्राणायामाचा अभ्यास करणार आहोत. भ्रामरी प्राणायाम आपण 2 प्रकारात करू शकतो. याच सरळ बसलेल्या अवस्थेमध्ये घसा हलकासा दाबायचा आहे आणि काळ्या भुंगेप्रमाणे आवाज करायचा आहे. भ्रामरीचा अभ्यास आपण शांती मुद्रेमध्ये सुद्धा करू शकतो. अंगठा कानामध्ये, पहिलं बोट डोळ्यांवरती, मधलं बोट नाकाच्या शेजारी, तिसरं बोट नाकाच्या खाली ओठांच्या वर आणि चौथं बोट कणकवली ओठांच्या खाली ठेवायची. आपले सप्तद्वार बंद करून घ्यायचे आहेत आणि 3 वेळेस काळ्या भुंगेप्रमाणे आवाज काढायचा प्रयत्न करायचा आहे. सावकाश हात खाली. हाताची कोणती एक सोयीस्कर मुद्रा ठेवायची आहे. आता 1 ते 2 मिनिटं आपण ध्यानाचा अभ्यास करणार आहोत. सर्व लक्ष श्वासाकडे. दीर्घ श्वसन करायचे.
सावधान. आता आपण शांतीपाठ करणार आहोत. दोन्ही हात छातीच्या पाठीशी जोडून घ्यायचे. डोळे बंदच राहतील. माझ्यासोबत शांतीपाठ करायचा प्रयत्न करायचा. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. दोन्ही हाताचं घर्षण चेहऱ्यावरून डोळ्यावरून हळूवार हात फिरवत हळूवार डोळे उघडायचे. हरिओम. सर्वांचं धन्यवाद.